आमच्या मोहरम सण म्हणजे आमचे आजपासून माधव कृष्णा शिंदे त्यांच्यापासून आमच्यात पारंपरिक मोहरमची प्रथा आहे. हे आमचं देवस्थान पूर्वीपास एक तिसरी पिढी मानली या ह्याच्यात ते आमचं देवस्थान आहे. त्यानंतर आमच्या वडिलांच्या नंतर ही आमची स्वारी आदरच चांसावली ही स्थापन झाली. त्यानंतर काही कालांतरानंतर वडिलांनी ती स्वारी आमची दिल्यानंतर माझ्या वयाच्या 13व्या वर्षी परत माझी आरती सुरू झाली. त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी आम्ही आमच्या घरात स्वारी तुम्ही आता बघितलीच यूट्यूब चॅनल मार्फत किंवा आता खरकरच्या दिवशी बघितलीच ती स्वारी आपली घरात प्रतिष्ठा झालेली आहे. आता ती स्वारी बसून 27 वर्षे पूर्ण झालेली आहेत यावर्षी. तरी सुद्धा 27 वर्षाप्रमाणे आपण खत्तररात विसर्जन मुली 2 दिवस मुलाखतीला विसर्जनाला बाहेर पडते. त्याचप्रमाणे प्रतिष्ठा करताना आमचे मेन सहकार्य सचिन सावंत, आनंदराव चव्हाण, कैलासवासी राजीव पारगावकर, महादेव कोकाडे यांचे आम्हाला सहकार्य लावले. त्याप्रमाणे आम्ही प्रतिष्ठा केली. पहिल्याच वर्षी प्रतिष्ठा झाल्यानंतर विशाळगडला स्वारी भेटीला गेली. आता जशी प्रथा बदल तशी यंग जनरेशन वाढले. त्याप्रमाणे आपल्या भागातील बुधवार पेठेतील बाहेरची पाचगाव, वटार, कागद, रायगडपल्ली, दांडगाववाडी इकडले माझे ठराविक बाबा मित्र परिवार आहेत ते आता यंगमध्येच आहेत. त्यांना हा मोहरम बघायला आवडतो. या स्वारी संघ याला त्या निशाण संघ सेवा संघ याला त्यांना कीर्तन दप्परला याला त्यांना ते आवडते. त्यामुळे 3 दिवस संघ असतात. उद्यापण प्रतिष्ठापना किती दिवसांनी? उद्या पडल्यानंतर आपला उद्याचा कार्यक्रम पहिल्या दिवशी होतो. उद्या पडल्यानंतर मोहरमची 4 तारीख त्या दिवशी आपली प्रतिष्ठापना होते. मोहरमच्या 5 तारखेनंतर आपले देवदर्शन चालू होते. त्यानंतर 9 तारखेपासून 5 तारखेपासून लोकांची दर्शनाची बाबा याला चालू होतात. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी दिवशी सकाळपासून निवडे वगैरे येतात. निवडे वगैरे आल्यानंतर संध्याकाळी 9:30-9 वाजता पंजाब भेटी जाण्यास तयारी चालू होती. टायमिंग एक 10 संध्याकाळी 10 वाजता बाहेर पडते. आणि मुलाखत आपल्या कोल्हापुरात फक्त 5 मुलाखत आहे. एक अजिरत बुराक साहेब, अजिरत राजीव भास्कर साहेब, दस्तगीर साहेब, आपले रोडकपीर साहेब, राजवाडा वळवे स्वारी, अजिरत बारमाव, अजिरत कलंदर बाबा, या अशा मुलाखती आपल्या होतात. तिथून आपण शेवटची आपली तिथून आल्यानंतर शेवटची आपली जी भेट होते ते काळेराव तालमीतला जादू कला ही आपली शेवटची मुलाखत होऊन आपण आपल्या घरी पंजाबला परत येतो. त्या दिवशी आपला पंजाब कोणाकोणा संघ भेटला? दुसऱ्या दिवशी पंजाबला आपलेच पंजाब ते कोकाडे बंधू म्हणून आहेत. कोकाडे बंधू महादेव कोकाडे, रुपेश कोकाडे, अक्षय कोकाटे यांच्या घरच्या स्वाऱ्या आहेत त्या ते आपलेच आहेत. त्या
तेही आपल्या संघ असतात, मी त्यांच्या संघ असतो. त्यामुळं विसर्जनासाठी आपला पंजा व त्यांची 3 पंजे तिथून गेल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन ते 3 पंजे घेऊन ते 4 पंजे विसर्जनाला बापाटी गंगा विस्मार आपली पंचगंगा तालीम इथून नदीला विसर्जनाकरता जातात. तेही पंजे म्हणजे कसं आहे, त्यांना ते बांधण्यापासून किंवा तेही माझ्यात असतात, मी त्यांच्यात असतो उपाडीमध्ये. म्हणजे आमच्यात असं काय आहे की बाबा ते कोपाडे मी शिंदे आहे असं या 10 दिवसात तर काय असं हे नाही आहे. आमचं सर्व म्हणजे तेही पंजे माझं आहेत आणि ते म्हणतात की हाही पंजे त्यांचाच आहे. त्यामुळे ते त्यात दुधाभाव काय नाही, भेदभाव काही नाही. काय जरी करायचं असेल तरी आपल्याला विचार करतात, आपल्याला जर काय करायचं ते सगळे मिळून बसून निर्णय घेऊन म्हणजे एक निर्णय घेऊन घरच्या प्रमाणे 10 दिवस आम्ही ते पूर्ण घरच्या प्रमाणात एकमेकाला मदत नाही कुणाला. बाबा काय बाबा आता ते थोडेफार आता एक असल्यामुळे त्यांना जरा अनुभव कमी आहे, त्यामुळे ते थोडीफार आपल्याला विचारतात की बाबा काही गोष्टी. शेवट चांगलं मार्गदर्शन करणे हे आपलं काम आहे. ज्यांना आपल्याला जे माहिती आहे ते आपण चांगले मार्गदर्शन करायचे. आपल्याला जे मोहरमधली जी काय माहिती आहे ते आपण चांगले मार्गदर्शन त्यांना द्यायचं. हे चांगलं आहे, हे वाईट आहे. याच्या आधी आपले 4 म्हणजे आपले संकट जायत होते. आपले म्हणजे गुरुच म्हणले तर चालत नाही. बळवंत सातारकर चव्हाण त्यांचे ते दाऊद मलिक नालायकर, अजरतपीर दाऊद मलिक नालायकर जे आपले गुरुज आहेत, गुरुप्रमाणे आहेत, गुरुसारखे आहेत, गुरुज आहेत. लोक झाले तरी बी आपण आपल्या मनात ते गुरुप्रमाणेच आहे. गुरुचे स्थान आहे. गुरु हा गुरुच असतो. गुरु 10 वेळा बदलता येत नाही. त्यामुळे स्थान आपली मनात आहे, मनात राहणार. आपली मुलाखत होती जाता येता. ठीक आहे. पंजाबेटीचा व्हिडिओ लई व्हायरल झाला. काय म्हणा तुम्ही? पंजाबेटीचा व्हिडिओ लई तुमच्या व्हायरल म्हणजे तुमचे जे पंजाब बाहेर पडल्याचा जो व्हिडिओ होता त्याचे व्हिडिओ लई व्हायरल व्हायला. नाही तिचे तिसरी कसं आहे, ठराविक ठिकाणी काही भक्त आहेत की त्यांना ते मोबाईलद्वारे जे व्हिडिओ करतात ते करतात. शेवट लोकांना काय ते आवड असते, शिवाय व्हिडिओ होत नाही. काय तर चांगली आवड असते, चांगल्या बाबा हे काय तर चांगल्या मार्गात जर असली तर बाबा ते व्हिडिओ होतात. नाही खैचं कसं आहे, दर्ग्यामध्ये खैवर पुष्कळ पब्लिक असते. ती काय आपल्यातली कोण आहेत, बाहेरची कोण आहेत असं कोण म्हणता येत नाही. बाहेरचे व्हिडिओ करतात, आपल्यातले करतात. कुणाला चांगले वाटलं असतं तर ती बाबा कोणत्या ना कोणत्या युट्यूब इंस्टाग्राम ते सोडतात. असं काय नाही की आपण बाबा कुणाला सांगत नाही का बाबा हा व्हिडिओ करा आणि तुम्ही पाठवा. खैचा खेळ हा आपला खेळच आहे. आपण आपल्या गुरुकडून खेळा शिकलोय. अजून आपण खेळत नव्हतो. गुरुच्या नावावर आपण खेळ खेळतोय आणि आता पण आपण खेळ खेळलोय. माझ्यासाठी 25-30 पोरं खेळ उतरतात. केव्हाही त्यांना मोठी अशी इजा झालेली नाही की बाबा माझ्यासाठी बाबा खेळ खेळताना की बाबा पायाला कुठे भाजले किंवा लागले असं त्या 26-27 वर्षात तर असं कुणाला झालेलं नाही खरी वगैरे खेळताना. त्याप्रमाणे आपली देवाची श्रद्धा आहे, लोकांची श्रद्धा आहे. चांगलं देवानं आपल्याला चांगलं व्यवस्थित दिले, देवाप्रमाणे आपली श्रद्धा पडते. आपला पंजा ह्याच्या अगोदर कुठं बाहेरगावी पण विशाळगड
हा पडला होता एक पहिल्या वर्षी विषय काढायला. त्याच्यानंतर आपले गावामध्ये नालेकर यांची गादी आहे हरिपाडी, तिथे एक 17-18 वर्षामागे गेला होता. त्याच्यानंतर गावामध्ये नालेकरचे भक्त, एकनिष्ठ भक्त प्रल्हाद पाटील ते दानगावडे आहे, त्यांच्या घरी एकदा गेला होता. त्यांची इच्छा होती मी एकदा घर गेला होता. त्याच्यानंतर चांदशेर रोड एकदा गेला होता गादीला. त्यावेळी 4 बंदी गेले होते. गावामध्ये नालेकर, मणिग्रँड घरासाहेब चांदसाहेब, राजीव भास्कर आणि आपले चांदसाहेब असे 4 बंदी गेले होते. या वर्षी मग पुढच्या वर्षीपासून काय असं बाहेर भेटीला जायचं? नाही, असं काय ठरवून काय नसते की पुढच्या वर्षी इकडे जायचं तिकडे जायचं, असं ठरवून काही नसते. की उद्या पडल्यानंतर निर्णय होते की आता कसं आहे, पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे थोडेफार गावाला इकडे तिकडे जाणे, मुलाची वगैरे शक्यता जास्त असते. त्यामुळे 3-4 वर्ष तर ते काढणार नाही. म्हणजे पुढं मोहरममध्ये जे काय ठरेल त्याप्रमाणे ते शक्यतो 7वीलाच बाहेर पडतात. नंतर 8वीला आपल्या कोपाडीची पंजी बाहेर पडतात भेटीला. त्यामुळे 7वी किंवा 6वीला आपला पंजा बाहेर कुठं जाणार असला तर जाऊ. साहेबांचं नाव काय, म्हणजे या स्वामींचं नाव काय? आता हे समोर आहे की मी आपले पन्हाळ्यावरती गेल्यानंतर काय पन्हाळ्यावरती मोठे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तर तळं जे आहे मोठे, तळ्याला लागून जे तिथे मोठी दर्गा आहे, दर्गा वगैरे काय नाही आहे, ते अजिरत पीर तालपीर साहेब त्यांची तुम्ही बघा, त्यांच्या नावाचे ते विषारी 12 महिने आपले घरात आहे. ते आपले म्हणजे आजा आमच्या वडिलांच्यापासून जे आजापासून ते आपल्या घरी आहे. ते तसंच आहे. मग एकंदरीत त्याला किती वर्ष झाली? तरी पण बघा एक आजापासून म्हणजे 150 वर्ष तर होऊन गेली. त्याच्या आजाच्या आधीपासून म्हणजे 150 वर्ष तर होऊन गेली. आणि मोहरम सणाला त्याची सॉरी मोहरम सणा दिवशी जे विषय बसते 10 दिवस म्हणजे ॲक्च्युली 5 दिवसच असते. जर आपण 4थीला बसते ती अजिरत पीर चांदसाहेब, ती मोहरम सणासाठी ती सॉरी आपली ती माझ्या हजेरीला असते ती सॉरी. खतरनाक आता पंजी भेटीला बाहेर पडतात. यंग पोरासनी डॉल्बी साऊंड बँजो याची आवड आहे. मग आपल्या पंजा जेव्हा बाहेर पडते खतरनाक तेव्हा आपलं काय पारंपरिक वाद्य असते, काय साऊंड ते नाही. मग आपले पारंपरिक वाद्य आहे, आपलं पहिल्यापासून पारंपरिक वाद्य आहे. खतरनाकला भेटण्यासाठी करताना पारंपरिक वाद्य सदाई आपलं ते आपलं पारंपरिक वाद्य विसर्जनाला जाताना तेच असते. आणि आपले जे गुरु आहेत त्यांची पारंपरिक वाद्यप्रमाणे जाते. त्यांनी कधी आतापर्यंत डॉल्बी किंवा बेंजो असं कधी लावलेलं नाही, आपणही लावलेलं नाही कधी डॉल्बी किंवा बेंजो. म्हणजे जसं आपल्याला गुरुकडनं जी गुरुदक्षिणा मिळते त्याप्रमाणे आपण पुढं चाललो आहे की बाबा गुरुने आपलं कधी ते डॉल्बीचा वापर किंवा बेंजोचा वापर काय असेल ते पारंपरिक वाद्यानं तिनेही केले. आणि त्यांच्या आजापासून म्हणजे 150 वर्ष तर होऊन गेली. त्याच्या आजाच्या आधीपासून म्हणजे 150 वर्ष तर होऊन गेली. आणि मोहरम सणाला त्याची सॉरी मोहरम सणा दिवशी जे विषय बसते 10 दिवस म्हणजे ॲक्च्युली 5 दिवसच असते. जर आपण 4थीला बसते ती अजिरत पीर चांदसाहेब, ती मोहरम सणासाठी ती सॉरी आपली ती माझ्या हजेरीला असते ती सॉरी.
खतरनाक आता पंजाबी पेटीला बाहेर पडतात. म्हणजे यंग पोरासनी डॉल्बी साऊंड बँजो याची आवड आहे. मग आपल्या पंजाब जेव्हा बाहेर पडते खतरनाक तेव्हा आपलं काय पारंपरिक वाद्य असते काय साऊंड ते नाही नाही मग आपले पारंपरिक वाद्य आहे. आपलं पहिल्यापासून पारंपरिक वाद्य आहे. खतरनाकला भेटण्यासाठी करताना पारंपरिक वाद्य सदाई डफलं हे आपलं पारंपरिक वाद्य विसर्जनाला जाताना तेच असते. आणि आपले जे गुरु आहेत त्यांची पारंपरिक वाद्यप्रमाणे जाते. कधी कधी आतापर्यंत डॉल्बी किंवा बँजो असं कधी लावलेलं नाही. आपणही लावलेलं नाही कधी डॉल्बी किंवा बँजो. जे जसं आपल्याला गुरुकडनं जी गुरुदक्षिणा मिळते त्याप्रमाणे आपण पुढं चाललो आहे की बाबा गुरुने आपल्या कधी ते डॉल्बीचा वापर किंवा बँजोचा वापर काय असेल ते पारंपरिक वाद्यानं तिनेही केले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी माझ्याप्रमाणे म्हणजे पारंपरिक वाद्याप्रमाणे जातो. असे मला भक्त वगैरे म्हणतात की बाबा बँजो आपण लावूया किंवा असं मोठं डॉल्बी किंवा हे लावून जाऊया. पण ते आपल्या हिशोबात बसत नाही किंवा आपल्याला ते चालत नाही. त्यामुळे ते पारंपरिक वाद्य जे आहे पारंपरिक वाद्याप्रमाणे मी जातो. ह्याच्या अगोदर आपला पंजा कधी बँजो असं कधी बाहेर पडला? एक वर्ष आमच्या बहिणीला मुलगा झाला होता. त्या एक वर्ष आमच्या मुलगीला आमच्या बहिणीला मुलगा झाला होता. त्याप्रमाणे तिने नवस पेटण्यासाठी तो बँजो लावला होता. त्यांना तो आपण थोडे इथून आपले खाली गेले तर लावून खाली गेला ते तालमीपर्यंत तो लावून तिथून बंद केला. आता ते आपले त्या चालीला ते देवाची जी आपली चाल आहे त्या चालीप्रमाणे ते बँजो कसं जाणार आहे ना. बँजो वगैरे घेऊन तशी माणसं ती पळणार नाही. थोडे इथं बरोबर एक 500 मीटर जर थोडं चालेल बँजो वगैरे घेऊन गावात जायचं नाही ते तेवढं येणार आहे. ते डबा कसं बाबा माणूस पुढं जरा एक वाजवतो पुढे जाऊन थांबला परत जरा पुढे पळाला. ती पारंपरिक वाद्य आपण ती चांगलं आहे आणि शेवटपर्यंत आम्ही तेच ठेवणार. मग उद्या पुढं मागं जर युवा पिढी म्हणली साऊंड लावा नाही हा काय कोणते वरातीचा किंवा हे नाही किंवा काय असं बाबा कोणतं बाबा जयंती वगैरे नाही. हा एक दुःखाचा सण आहे. हा एक दुःखाचा सण आहे. हा दुःखाच्या सणात एक डॉल्बी किंवा तुम्ही बँजो वगैरे असं मोहरम हा पारंपरिक वाद्यानं केल्यानंतर तो मोहरम सणाला एक चांगला सण किंवा एक चांगलं बघणारा भक्त हे वर्ग माझी माणसं आहे भक्त वर्ग त्यांनाही तो चांगला वाटतो की बाबा एक पारंपरिक वाद्यानं देव निघाला. देव माग पुढे डॉल्बी लावून माणसं कशी पाहिजे पोरण असतात किंवा काय असेल हे मरण आहे. जेणेकरून ज्यांना आपण जे करतात त्यांच्याबद्दल आपलं काय नाही तर आपण जे पारंपरिक वाद्य आहे ते आपण आपल्या पद्धतीनं आपण जाणार. आपल्या पंजाचे व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये आपली स्वारी पळताना दिसते. म्हणजे स्वारी नेहमी पळतच असते भेटीला का चालत नसते? नाही पळते म्हणजे स्वारीची चाल जी आहे ती पुढे 5-7 पावले पुढे जाऊन चक्री ज्याची फिरते वर 1-4 पावले पुढे जाऊन फिरते अशी चाल आहे ती. आता कसं आहे की तुम्हाला कसं म्हणतो की जिथं माझं बाबा निशाण पहिल्यापासून स्थापन झालं त्यांची प्रथा पूर्वी पळण्याची होती. आता तो पंजा दावरमणीतून आलेला तो पंजा जो आहे तो दावरमणीतून आलेला पंजा आहे. त्या पंजाची रिवाजच आहे की पळत झाली. जे करून बाबा या पंजासाठी जे गेले त्यांना ती चालत झाल्या. या पंजाची चाल पळतेली थोडी आहे तर त्याच्यासाठी गेल्यानंतर ती 100% ती चाल त्यांच्या ह्याच्यात ती बदलते.
म्हणजे गुरुजीचे झालाय मागून शिष्यानं लिहिलं. असं कंटिन्यू शेवटपर्यंत पळते असं नाही. पुढे चालतात, पुढे पळतात, पुढे चालतात, पुढे पळतात. आता एक शेवटचा प्रश्न आहे. त्या मोहरम सण करायला कोण कोण इच्छुक असते? मोहरम सण कराय म्हणजे आमची फॅमिली, माझा मित्र परिवार व आमच्या गल्लीतील लोक, माझे मित्र परिवार व माझ्या मोहरम सरकतमधला परिवार, माझा मोहरम सरकतमधला परिवार, जी मित्रमंडळी माझी मोहरममध्ये आहे ती, आता माझा मोहरम उत्सव साजरा कराय सर्वांचा हातभार असतो. सर्व सगळी एकत्र करतो. मुलाखत घेतली, त्यांना तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.